सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे collection. I'm sharing my screen, entire screen, so we can use it. Okay. Collection, collection, collection. What is collection? What is collection? Collection, collection is group group of objects. Group of objects. Second, collection. Collection is a framework in Java which is used to man which is used to manage collections of object. So we will think about what is an object and what is a group of object. We will see one example in our paint. It is a very straightforward and very simple. Suppose you have a object, bunch of object. Suppose you have a student object. This is a student, first student, student one. Okay. And then again, you have a many individual students like here. These are the object. Now what you need to do, you need to say, I want past student group and failed student group. So what I can do here, I can group, I can suppose these are the past student and these are the, suppose this is also past student, this is a past student group, so I can group into another group. This is a group past student, this is a past student group, and this one is a failed student group. So we can create a groups, and that group nothing but called collection. So what is a collection? Collection is nothing but it's a group of object where we can mention this is the past student groups and this is the failed student groups. This is a simple, this is suppose failed student group. याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. जर तुम्ही ऑब्जेक्टचे बंच बनवत असाल तर एक आपल्याला एका ठिकाणी असं दाखवायचंय की काही जे स्टुडंट पास झालेले आहेत ते वेगळे आहेत, फेल झालेले ते वेगळे आहेत, तर त्यांचा आपण ग्रुप बनवून ठेवतो. तर अशा पद्धतीच्या ग्रुपिंग सिस्टीमला आपण कलेक्शन म्हणतो. आणि जावा मध्ये जी कलेक्शन हँडल करायचे म्हणजे असे ग्रुप जिथे मॅनेज करतो आपण वेगवेगळ्या पद्धतीने, तर जावा मध्ये एक कलेक्शन फ्रेमवर्क तयार करून दिलेली आहे की तुम्ही त्याचं नाव पण कलेक्शन म्हणजे पण ग्रुप आहे, आणि जावा मध्ये जी फ्रेमवर्क दिलेली आहे ग्रुप्सला मॅनेज करण्यासाठी त्या फ्रेमवर्कचं नाव सुद्धा कलेक्शनच आहे. सो आता आपल्याला कलेक्शन बद्दल जर का माहिती घ्यायची असेल, कलेक्शन बद्दल आपल्याला शिकायचं असेल, तर मोस्टली करून आपल्याला त्याची हायरार्की जी आहे कलेक्शनची ती आपल्याला शिकावी लागते सगळ्यात अगोदर, की कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ग्रुपिंग वापरतो. एकच नाही तर अनेक प्रकारचे ग्रुपिंग आहेत त्याच्यामध्ये. जसं की ट्री मध्ये आपण मॅनेज करू शकतो. लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे जसं लिंक लिस्ट मध्ये, ॲरे लिस्ट मध्ये, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डेटा स्ट्रक्चर यूज करून कलेक्शन मध्ये तुम्हाला जे बनवलेले आहेत वेगवेगळे टाइप्स ते आपण बघणार आहोत. तर ते बघताना मेजरली जे आहेत, मेजरवाले जे यूज होतात, तुम्ही कुठलेही 5 जर का व्यवस्थित डेटा स्ट्रक्चर किंवा ग्रुपिंग केले तर फार चांगलं होईल. ऍटलिस्ट 5 रिकमेंडेड आहेत.
तुम्हाला जे आहे ते 5 जे आहेत ते रिकमेंडेड आहेत. तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो, त्याची नावं पण सांगून देतो मी तुम्हाला. लास्ट सेशन मध्ये तुम्हाला मी दिले होते बहुतेक करून, साक्षी श्रद्धा तुम्हाला कलेक्शन हायरार्की. खूप सोपं आहे, मॅनेज करायला एवढं काही अवघड नाहीये. त्याची हायरार्की ही मी काढून देतो तुम्हाला. जर मी तुम्हाला हे ड्रॉ करून जर द्यायचं असेल, लेट्स सी, कलेक्शन हायरार्की मध्ये सगळ्यात अगोदर जो इंटरफेस अवेलेबल आहे तो आहे तुमचा इटरेबल. इटरेबल, ठीक आहे. हा जो आहे हा आहे तुमचा इटरेबल. त्याच्यानंतर दुसरा जो इंटरफेस आहे त्याच्याच मध्ये ही हायरार्की आहे जी तुम्हाला ग्रुप मॅनेज करण्यासाठी यूज होणार आहे. त्याच्यानंतर आहे कलेक्शन नावाचा इंटरफेस. कलेक्शन नावाचा इंटरफेस, कलेक्शन नावाचा इंटरफेस. आणि प्रत्येकामध्ये काही मेथड्स आहेत. प्रत्येकामध्ये काही मेथड्स अवेलेबल आहेत. इटरेबल मध्ये इटरेशन नावाची मेथड अवेलेबल आहे जो कलेक्शन तुम्ही इटरेट करू शकता. कलेक्शन हा जो आहे ना, या इंटरफेस मध्ये जवळपास 12 मेथड अवेलेबल आहेत. ऍड वगैरे आहे, डिलीट वगैरे आहे, रिमूव्ह वगैरे आहे, त्या सर्व मेथड त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सो याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कलेक्शन मध्ये कोणत्या कोणत्या मेथड आहेत तर मी तुम्हाला एक दोन सांगतो. फॉर एक्झाम्पल हे, आणि तुम्हाला युजफुल होणारच आहे. बघा, कलेक्शन मध्ये ऍड नावाची मेथड आहे. इट इज यूज टू ऍड ऑब्जेक्ट इनटू कलेक्शन. ठीक आहे. देन आफ्टर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कलेक्शन मध्ये, तो हा आहे की तुमच्याकडे अजून इंटरफेस आहे. तो इंटरफेस म्हणजे तुमचा हा आहे पहिला, तो आहे लिस्ट. ठीक आहे. प्रत्येकाचे काही फायदे आहेत. दुसरा जो आहे तो आहे सेट. आता तुम्ही म्हणाल की लिस्ट आणि सेट मध्ये काय फरक आहे, तर त्याचंही आपण डिस्कशन करून घेऊया. सो तुम्हाला आता हा झाला लिस्ट इंटरफेस एक, हा झाला सेट इंटरफेस एक. आणि इंटरफेसचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचे इम्प्लिमेंटेड क्लासेस कोणते कोणते आहेत, त्याचे इम्प्लिमेंटेड क्लासेस कोणते कोणते आहेत तर हे आपण बघूया. पहिला आहे तुमचा ॲरे लिस्ट. ॲरे लिस्ट हा क्लास आहे इम्प्लिमेंटेड, ॲरे लिस्ट. दुसरा आहे तुमचा लिंक लिस्ट. जे महत्वाचे आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. ॲरे लिस्ट आणि लिंक लिस्ट, इथे थोडीशी जागा. इथे ॲरे लिस्ट आहे. त्याच्यानंतर इथे दुसरा जो आहे तो आहे लिंक लिस्ट. हे जे आहे लिस्टचे इम्प्लिमेंटेड क्लासेस आहेत. लिस्टचे इम्प्लिमेंटेड क्लासेस आहेत. ओके ओके. तुमच्याकडे मल्टिपल व्हॅल्यूचा ग्रुप बनवण्यासाठी दोन मेजरली काय काय वापरलं जातं, तर मोस्टली लिस्ट आणि सेट हे इंटरफेस युजफुल असतात. तर चला एक एक्झाम्पल आपण इंटेलिजे मध्ये बघून घेऊया की ॲरे लिस्ट मध्ये आपण कशा पद्धतीने डेटा जो आहे, आपले वेगवेगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते कसे आपण स्टोअर करू शकतो. Yes, I confirm I have accepted. Okay, great. सो आजचा जो टॉपिक आहे की मल्टिपल व्हॅल्यूज आपण कशा स्टोअर करू शकतो, त्यांना ग्रुप कसं करू शकतो,
लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं की एकाच व्हेरिएबल मध्ये मल्टिपल व्हॅल्यू आपण कशा यूज करू शकतो, तर त्याचा आन्सर होता ऍरे यूज करून आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण मग जर का आपल्याकडे ऍरे जर असेल तर जावाने कलेक्शन नावाची फ्रेमवर्क का बनवली, तर ऍरेच्या काही लिमिटेशन्स आहेत. ऍरेच्या काही लिमिटेशन्स आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे काय, की ऍरे मध्ये जेव्हा आपण डेटा स्टोअर करतो तेव्हा डायनामिकली स्टोअर करताना अडचणी येतात, इश्यूज येतात. म्हणजे काय, ऍरेची जर साईज आपण 5 ठेवली, जर आपण जर का डिफाईन केली 5, तर 5 पेक्षा व्हॅल्यू आपण जास्त स्टोअर करू शकत नाही, किंवा 5 पेक्षा कमी केले तर बाकीची ऍरेची जी मेमरी आहे ती वेस्ट जाते. त्याच्यानंतर दुसरा असा आहे की आपल्याकडे डायनामिक ऍरे अवेलेबल आहे. डायनामिक ऍरे म्हणजे काय, की ऑटोमॅटिकली आपण त्याची साईज जी आहे ना ती रन टाइमला वाढवू शकतो कोड करून. पण डायनामिक ऍरे मध्ये प्रॉब्लेम असा आहे की पहिल्या ऍरे मधल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या दुसऱ्या ऍरे मध्ये टाकताना त्याचा कॉपी पेस्ट करताना खूप सारा वेळ लागतो आणि टाइम कन्झ्युमिंग आहे ऍरे, म्हणून आपण त्याला वापरत नाही. आणि त्याच्यावर ओव्हरकम म्हणून जावाने जावाने एक फ्रेमवर्क बनवलेली आहे, मल्टिपल व्हॅल्यू, मल्टिपल डेटा एका याच्यामध्ये आपण ग्रुप करण्यासाठी दिलेला आहे. आणि ते म्हणजे काय, तर ते म्हणजे कलेक्शन फ्रेमवर्क आहे. सिम्पली दॅट इज मीनिंग कलेक्शन फ्रेमवर्क टू हँडल मल्टिपल ऑब्जेक्ट्स, मल्टिपल व्हॅल्यूज. सो त्याच्यानुसार आपण पाहत आहोत की कलेक्शन जी फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये लिस्ट जी दिलेली आहे, लिस्ट लिस्ट दिलेला आहे, सेट दिलेला आहे, तर तेही आपण वन बाय वन बघणार आहोत. प्रॅक्टिकली मी इथे तुमच्या प्रोजेक्टवर आलेलो आहे. लेट्स सी. इथे मी एक प्रोग्राम तयार करतो, सिंपल सिंपल एक प्रोग्राम. मी एक एक प्रश्न विचारतो तुम्हाला. लेट्स सी. आय हॅव अ स्टुडंट आणि त्याचा जो पॅकेज जो आहे, आय नीड टू गिव्ह इट, I will give it collections collection dot collection dot array list example example हवाला. ठीक है. Okay, great. Then again we'll create one more class that is called student 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 आणि याच्यामध्ये एक आयडी एक आपण बनवून घेऊया, प्रायव्हेट लॉंग आयडी, प्रायव्हेट स्ट्रिंग नेम, प्रायव्हेट स्ट्रिंग ईमेल. ठीक आहे. याच्या गेटर सेटर मेथड तुम्ही तयार करून घ्या. इथे @डेटा चालतो का, नाही. याच्या गेटर सेटर मेथड तयार करून घ्याव्या लागतील आपल्याला. याचा कन्स्ट्रक्टर तयार करावा लागेल. सो आपण ते करून घेऊया. कन्स्ट्रक्टर सिलेक्ट नन, जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे तो तयार करून घ्या. देन अल्ट इन्सर्ट कन्स्ट्रक्टर, ओके. गेटर सेटर, गेटर अँड सेटर, टू स्ट्रिंग मेथड तयार करून घ्या. सगळं तयार करून घेतलं. आता एक्झाम्पल असं आहे तुमच्याकडे, इकडे तुमच्याकडे मेन मेथड उपलब्ध आहे. तुमच्याकडे पहिला ऑब्जेक्ट आहे, लेट्स सी स्टुडंट s1 इक्वल टू न्यू स्टुडंट. लेट्स सी, त्याच्यामध्ये 1 टाकला.
म्हणेल दुसरं नाव टाकलं संतोष, देन दुसरं नाव टाकूया संतोष @gmail.com. हा झाला तुमचा पहिला ऑब्जेक्ट. हा झाला पहिला ऑब्जेक्ट. आणि आपण त्याच्यामध्ये ना मार्क्स पण टाकूया नंतर थोड्या वेळात. लेट्स सी. कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. 2 3 4 5 6. हे 6 स्टुडंटची डेटा जो आहे तो आपण घेतलेला आहे. आणि इथे ना अजून एक मार्क घेऊया, प्रायव्हेट इंटिजर मार्क्स. हा स्टुडंट घेतला आणि त्याच्यामध्ये आपण मार्क्स पण टाकूया. कुणाला 55. 54 30 99 100 68. आपण डेटा हा चेंज करतोय. 3 4 5 6. इथे घेऊया आपण तनु, तनु श्रद्धा, श्रद्धा निखिल, निखिल. हा डेटा बनवला एवढा आपण ऑब्जेक्टचा. देन सुयोग, सुयोग, मृणाल, मृणाल. हा आपण एवढा डेटा बनवलेला आहे. पण आता आपल्याला काय करायचं, या सगळ्यांना असं म्हणायचंय की ही लिस्ट आहे आपली स्टुडंट, ऑल स्टुडंट लिस्ट आहे. तर आता तुम्हाला काय करावं लागेल, एक लिस्ट तयार करावी लागेल. बघा अशी तयार करतो मी लिस्ट. ऑल स्टुडंट लिस्ट, ऑल स्टुडंट्स इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट असं करायचं. आणि याच्यामध्ये सगळे स्टुडंट जे आहेत ते ऍड करायचे. ऍड देन S1. आता जर का मला मला कोणी विचारलं की आय नीड ऑल स्टुडंट डेटा, तर ते कसे पाठवणार? आपल्याला एक एक स्टुडंट तर पाठवता येत नाही, सगळ्यांना ग्रुप करावं लागेल एका याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, लिस्ट ऑल स्टुडंट्स इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट. हा ऑल लिस्ट, ऑल स्टुडंटची लिस्ट बनवली. त्याच्यामध्ये ऑल जो स्टुडंट्स आहेत तसं मी आता ऍड करणार. सो ऑल स्टुडंट्स डॉट ऍड S2, ऑल स्टुडंट्स डॉट ऍड S3. असे सर्व जे आहेत ते तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहेत. लेट्स सी. ऑल स्टुडंट्स डॉट ऍड S4, all students dot add S5, all students dot add S6. झाले, हे सगळे ऍड करून घेतले आपण. आणि याच्यामध्ये यायचं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. आणि ऑल स्टुडंटची जी लिस्ट आहे ती तुम्ही अशी प्रिंट करू शकता. ऑल स्टुडंट्स
दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण की तुम्हाला जेव्हा डेटाबेस सोबत किंवा इतर गोष्टी सोबत काम करायचं आहे तेव्हा तुम्हाला कलेक्शन फ्रेमवर्क यूज होणार आहे. मस्ट आहे हे तुम्हाला येणं. आणि मी हा सॅम्पल प्रोग्राम रन केलेला आहे. बघा इथे सगळा डेटा तुमच्याकडे अवेलेबल झालेला आहे. स्टुडंट आय डी 1, स्टुडंट आय डी 2, स्टुडंट आय डी 3, हा सर्व डेटा आहे. हा तुम्हाला इथे मार्क्स दिसत नाहीयेत, त्याचं रिझन म्हणजे की स्टुडंट जो तुमचा क्लास आहे तिथे टू स्ट्रिंग मध्ये ते ऍड केलेलं नाहीये. तर ते आपण ऍड करून घेऊया. अल्ट इन्सर्ट टू स्ट्रिंग. ओके, येस. सेव्ह करा. वापस तुमचा जो रन आहे तो रन करून बघा. ओके, तुमच्याकडे आता हा सर्व तुम्हाला दिलेला आहे. ऑल स्टुडंटचा जो डेटा आहे तुमच्याकडे ऑल स्टुडंटचा डेटा अवेलेबल आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की जे स्टुडंट 50 पेक्षा जास्त आहेत त्या स्टुडंटला तुम्हाला 5 मार्क करायचा आहे. ते स्टुडंट 5 असतील त्यांची तुमच्याकडे 5 लिस्ट असली पाहिजे. आणि ज्यांचे 50 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांना फेल्ड लिस्ट मध्ये टाकायचं आहे. अशा तुमच्याकडे 2 लिस्ट एक्सपेक्टेड आहे. तर ते तुम्ही कसं करणार ते तुम्हाला बघावं लागेल. त्याचा तुम्हाला यूज करावा लागेल. आता इथे आपण ऑल स्टुडंट असे प्रिंट केलेत. हा जो ऑपरेशन आहे तुमचा, हा ऑपरेशन आहे तुमचा डिस्प्लेचा. आता जर का मला या लिस्ट मध्ये ही जी ऑल स्टुडंटची जी लिस्ट बनवलेली आहे ही मला वन बाय वन त्याच्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत ते जर बघायचे असतील म्हणजे इटरेशन करायचं असेल तर सिंपल लूप तुम्ही वापरू शकता. बघा मी तुम्हाला दाखवतो. लूप वापरून सुद्धा तुम्ही करू शकता. लूप कसा वापरायचा आहे? फॉर देन हे इनहॅन्स लूप आहे. तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो स्टुडंटचा स्टोअर करायचा. std कोलन आणि तुमची जी लिस्ट आहे ही ऑल स्टुडंट्स हा फॉर इनहॅन्स लूप आहे. जर का तुमच्याकडे इथे ऍरे जरी असता तरी सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीचा म्हणजे इथे तुम्हाला काय घ्यावं लागतं, ही जी लिस्ट आहे ही कुणाची लिस्ट आहे तुमची? ही स्टुडंटची लिस्ट आहे. म्हणून स्टुडंट आणि जो काही ऑब्जेक्ट आहे तो आणि ऑल स्टुडंटची लिस्ट अशा पद्धतीने त्याला इटरेट करायचं. याला मी स्टुडंट कलेक्शन मधला आहे हा इम्पोर्ट करून घेतो. हो, याला मेन्शन करावं लागेल स्टुडंट. ओके, सो हा पण मी केलेला आहे. याला आपण रिटर्न करूया. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन आणि एसटीडी तुम्ही प्रिंट करू शकता. बरं, असं नाहीये की तुम्ही फक्त आधी फक्त ऑब्जेक्टच स्टोअर करू शकता. मी याला मोठं करतो. एक्झाम्पल आहे. हे सगळा डेटा जो आहे इटरेट झाला आणि डिस्प्ले झाला तुमचा. ओके, हा झाला तुमचा फक्त ऑब्जेक्ट प्रिंट करायचा. आता तुम्ही नंबर कसे स्टोअर करू शकता तेही मी तुम्हाला दाखवून देतो. नंबर कसे स्टोअर करतात तेही कलेक्शन मध्ये दाखवून देतो ऍरे लिस्ट मध्ये. सो एक घेऊया नंबर. नंबर स्टोर एक्झाम्पल. इथे मेन मेथड घ्यायची आहे. चला आता मला तुम्ही हेल्प करा. तुम्हाला ऑब्जेक्ट मध्ये कन्फ्युजन असेल पण आता याच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही. ऍरे लिस्ट तुम्हाला इथे ऑब्जेक्ट बनवायचा आहे लिस्टचा. लिस्ट रोल नंबर्स सगळ्यांचे रोल नंबर्स इक्वल टू न्यू ऍरे लिस्ट. हा, आणि आपण इथे या लिस्ट मध्ये स्टोअर करणार आहोत इंटीजर. म्हणून इथे इंटीजर घ्यायचं आहे. हा, चला आता रोल नंबर एकेकाचा सांगा. रोल नंबर डॉट ऍड. तनु रोल नंबर काय आहे? 61. हा तनुचा रोल नंबर ऍड केला. देन रोल नंबर साक्षी
सर 27. 27. देन ऍड करा रोल नंबर डॉट ऍड श्रद्धा, निखिल 37. 37. ओके निखिल रोल नंबर काय तुझा? सिद्धांत रोल नंबर सांग तुझा. 45. 45. चला ओके. आता तुम्हाला हे सर्व जर प्रिंट करायचे असतील तर हे जे आपण डेटा स्टोअर केला हा कोणत्या पद्धतीचा डेटा स्टोअर केला आपण सिद्धांत? काय सांगितलं आपण याला? इंटिजर. तर प्रिंट करताना तुम्हाला लूप लावताना असं लावावं लागेल फॉर इंटिजर काहीही व्हेरिएबल घ्या कोलन आणि तुमचा ऑल डेटा कशामध्ये आहे? रोल नंबर या व्हेरिएबल मध्ये आहे आणि इथे तुम्ही प्रिंट करा. हा काय करतो की या लिस्ट मधला पहिला जो काही रेकॉर्ड असेल तो या व्हेरिएबल मध्ये टाकतो आणि प्रिंट करतो. रोल नंबर मध्ये जोपर्यंत व्हॅल्यूज आहेत तोपर्यंत हा लूप चालतो. रोल नंबर मधला व्हॅल्यू संपल्या की तो लूप ऑटोमॅटिकली थांबून जातो. म्हणून याला म्हणतात फॉर इनहॅन्स लूप. हा इनहॅन्स लूप आहे आणि याला आपण सिस्टम डॉट प्रिंट करूया आणि नंबर प्रिंट करून घेऊया. इथे लिहूया रोल नंबर आणि याला रन करूया. तर बघा हा पूर्ण प्रिंट होईल तुमचा. बरं अजून एक असं आहे की जर का मी इथे इथे स्पेसिफाय नाही केलं या डायमंड ब्रॅकेट मध्ये जर मी इंटिजर किंवा काही स्पेसिफाय नाही केलं याला जेनेरिक्स असं म्हणतात. मी जर नाही केलं तर काय फरक पडतो? काही फरक नाही पडणार. प्रॉब्लेम हा येईल तुमचा. प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होईल की बघा रोल नंबर मध्ये याला मी थोडस कमेंट करतो. काय प्रॉब्लेम होईल तो बघा. इथे जेव्हा तुम्ही रोल नंबर मध्ये टाकायला जाल तेव्हा डॉट ऍड कराल तेव्हा तुम्ही इथे काहीही स्टोअर करू शकाल. असं. आता हे काय रोल नंबर आहे का लाईन नंबर 16 वर टाकलेलं आहे मी ते? सिद्धांत नाही सर. नाही. तर आपल्याला काय पाहिजे की रोल नंबर मध्ये फक्त नंबर स्टोअर झाले पाहिजेत. ओनली नंबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे डायमंड ब्रॅकेट मध्ये तुम्ही स्पेसिफाय करता की मला इथे फक्त इंटिजर स्टोअर. हे केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच इथे एरर येईल. जिथे जिथे नंबर असतील इंटिजर तिथे एरर येणार नाही कंपाईल टाइम. पण जिथे असं लिहिलं असेल स्ट्रिंग आहे तर लगेच तो सांगेल. बघा काय सांगतोय तो, रिक्वायर्ड टाइप इंटिजर प्रोव्हाइडेड स्ट्रिंग. तर हे घेणार नाही. सिक्युरिटी पर्पज चांगलं असतं त्याच्यासाठी डायमंड ब्रॅकेट मध्ये तुम्हाला तुमच्या कलेक्शन मध्ये या लिस्ट मध्ये ज्या पद्धतीचा डेटा टाकायचा आहे तो स्पेसिफाय करा इथे आणि त्याच व्हॅल्यू टाका. हा झाला नंबर एक्झाम्पल साठी. आता जर तुम्हाला स्ट्रिंग जरी करायचं असेल तरी सुद्धा कसं करायचं तेही दाखवतो जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. मेन लिस्ट आणि इथे मला स्ट्रिंग जर स्टोअर करायचं असेल तर या डायमंड ब्रॅकेट मध्ये स्पेसिफाय करा की मी स्ट्रिंग करणार आहे स्कूल और कॉलेज शॉर्ट फॉर्म इक्वल टू न्यू. हा चला आपापल्या कॉलेजचं शॉर्ट फॉर्म सांगा. साक्षी. सर SIS. SIES. ठीक है ओके. कॉलेज शॉर्ट फॉर्म्स. हा श्रद्धा. सर सेमच आहे आमच्या कॉलेज. SIES. मी तुझ्यासाठी थोडस वेगळं टाकतो. ठीक आहे तो घेईल डुप्लिकेट याच्यात घेतो.
कॉलेज शॉर्ट फॉर्म सिद्धांत, काही शॉर्ट फॉर्म आहे का त्याला? JK. जे के. ठीक आहे. तनु, XI. XI. E. That's it. आता याला आपण पूर्ण इटरेट करूया. फॉर आणि माझा जो याच्यामध्ये स्टोअर केलेला टाइप आहे तो स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग कॉलेज कोलन कॉलेजची लिस्ट. कॉलेजची जी काही लिस्ट आहे ती काय आहे, त्या लिस्टचं नाव काय? कॉलेज शॉर्ट फॉर्म्स. येस. आणि इथे साऊट कॉलेज, इथे लिहितो माय कॉलेज. टायपो झाला असेल तो मिस करावा लागेल, तो नेहमी होतो माझ्याच्याने. ओके. आपण अगोदर टफ केलं, म्हणजे ऑब्जेक्ट अगोदर स्टोअर करून पाहिला, नंतर इंटिजर स्टोअर करून पाहिला आणि आता स्ट्रिंग स्टोअर करून पाहिला. ऍड फंक्शनने आपण त्याला ऍड केलेला आहे. तुम्ही सेम रिमूव्ह, डिलीट, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काही करायचं असेल ते करू शकता. दॅट्स इट. हा बघा, आता नेक्स्ट सेशन मध्ये याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत की फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे एक लिस्ट आहे ऑल स्टुडंटची, तुम्हाला 5 स्टुडंट वेगळी लिस्ट करायची, 5 लिस्ट नावाने आणि फेल लिस्ट नावाने. त्याच्यानंतर एम्प्लॉयची लिस्ट आहे तुमच्याकडे, ज्याची सॅलरी 1 लाख अबव आहे त्यांना मॅनेजर कॅटेगरीमध्ये टाकायचं, आणि ज्याची बिलो आहे त्याला सिनियर डेव्हलपर कॅटेगरीमध्ये टाकायचं. असं तुम्हाला करायचं आहे, जे की आपण बघू. हा, तुम्ही पास फेल वाला दाखवणार होते ना? दाखवायचं का? हा सर, एकदा दाखवा ना. ओके. ठीक आहे. मग त्याच्यासाठी हा जो स्टुडंट ॲरे लिस्टचा एक्झाम्पल आहे तो दाखवू मी इथे. तुम्हाला सगळ्यात अगोदर हा लूप कसा यूज होतोय तो तुम्हाला कळाला का? हा सर. तनु, हा लूप कसा एक्झिक्यूट होतो तो कळाला का? गॉट इट? हा फॉर इच नाही, फॉर इनहॅन्स लूप आहे. फॉर इच लूप वेगळा आहे. अजून एक लूप आहे फॉर इच लूप, मी तो सांगत नाहीये सध्या, नंतर सांगेल. हा इनहॅन्स लूप आहे. क्लिअर आहे ना हा कसा एक्झिक्यूट होतो तो? की ऑल लिस्टचा एक एक डेटा याच्यामध्ये स्टोअर होणार आणि हा असा प्रिंट होणार. बरं साक्षी, आता इथे तुम्हाला चेक करायचं आहे 5 स्टुडंटची कंडिशन काय आहे तुमच्याकडे. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला लिस्ट पाहिजेत 5 स्टुडंटची. 5 स्टुडंटची लिस्ट पाहिजे, तर लिस्ट बनवून घ्या. सगळ्यात अगोदर कशाची लिस्ट पाहिजेत? तर स्टुडंटची लिस्ट पाहिजेत. ठीक आहे, मग इथे लिहा पास्ट स्टुडंट्स इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मला फेल स्टुडंटची लिस्ट पाहिजे, तर ती पण स्टुडंटची लिस्ट आहे, आणि इथे लिहिणार फेल्ड स्टुडंट्स इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट. हा झाला पास आणि फेल. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे लिहायचं आहे इफ std डॉट गेट मार्क्स डॉट. स्टुडंट मध्ये गेटर बनवलेली नाहीये मी या मार्क्स साठी, ती बनवून घेतो एकदा. ठीक आहे, सॉरी, गेटर सेटर त्याच्यासाठी बनवून घ्यायची आहे मार्क्स साठी. सेफ, त्याची मिस झाली होती गेटर. इथे लिहायचं std डॉट, हा जो ऑब्जेक्ट आहे जो मी घेतलाय, तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्या. std डॉट गेट मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 50, ज्यांचे मार्क, ज्या ऑब्जेक्टचे मार्क्स 50 पेक्षा जास्त असतील त्यांना मी ऍड करेन 5 स्टुडंट्स मध्ये. त्यांना मी ऍड करेन मी std ज्या स्टुडंटची, याच्यामध्ये हा जो स्टुडंट आहे इथे चेक केलं मी की ज्या स्टुडंटची मार्क्स 50 पेक्षा जास्त आहे
त्यांना आपण ऍड करणार आहोत पास स्टुडंट लिस्ट मध्ये, आणि ज्यांची म्हणजे जे फेल आहेत 50 पेक्षा जे कमी आहेत त्यांना एल्स आपण ऍड करणार आहोत फेल स्टुडंट लिस्ट मध्ये, STD. बघा, हा पहिला स्टुडंट आहे. पहिल्या स्टुडंटचे जे मार्क्स आहेत 50 पेक्षा जास्त असेल तर त्याला ऍड करणार आपण पास लिस्ट मध्ये. जर का हे 50 पेक्षा जास्त नसेल तर आपण ऍड करणार आहोत फेल स्टुडंट लिस्ट मध्ये. दॅट्स इट. आणि तुम्ही त्याला प्रिंट करू शकता. हे तुम्ही लॉजिक लिहिलेलं आहे असं. याच्यामध्ये काही कन्फ्युजन वाटतंय, विचारायचंय? चला मी डिबग करतो मी याला आणि दाखवतो तुम्हाला डिबग करून. माझी STS ची स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना, करेक्ट? ओके, डिबग करून दाखवतोय. ओके, याला आपण थोडस खाली घेऊया. बघा, या स्टुडंट ऑब्जेक्ट मध्ये याचे मार्क्स किती आहेत मला सांगा. किती आहेत मार्क्स? मार्क 55. मग हा कोणत्या लिस्ट मध्ये ऍड होईल? पास्ट. ओके, झाला. त्याच्यानंतर सेकंड स्टुडंट आला, मार्क्स किती आहेत चेक करा. 44. आता तो कोणत्या लिस्ट मध्ये ऍड होतोय तो बघा. तो आपला लाईन जातोय, कोणत्या लिस्ट मध्ये ऍड झाला? फेल. दॅट्स इट. ग्रेट. अशा पद्धतीने तुमचा जो डेटा आहे तो पूर्ण कंप्लीट होईल. एक तर तो पास मध्ये होईल, नाही तर फेल मध्ये होईल. ग्रेट, असं होईल तुमचं. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे.